नमस्कार. टेलिव्हिजन न्यूज या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. शेतकरी कायदे आणि एकूणच परिस्थिती यावर देशभर सर्वत्र गंभीर चिंतन चालू आहे. आपण यापूर्वीच्या भागात शेतकरी नेते अमर हबीब यांचं निवेदनही प्रस्तुत केलं होतं. आता शेतकरी प्रश्नांच्या गाड्या अभ्यासक, लेखिका आणि विचारवंत प्रज्वला तट्टे यांनी या विषयावर आपलं मत मांडलेलं आहे. अमर हबीब यांनी मांडलेल्या मतांशी त्यांनी अनेक विषयांवर असहमतीसुद्धा व्यक्त केली आहे. चला तर ऐकूया प्रज्वला तट्टे यांना. नमस्कार, मी प्रज्वला तट्टे. मी आताच तुमच्या डेली व्हिजन या चॅनलवरती अमर हबीब यांचं विवेचन ऐकलं. त्यांनी भारत सरकारने पारित केलेल्या कायद्यांचं स्वागत केलेलं आहे आणि काही पळवाटा त्यांनी म्हटलं आहे की आवश्यक वस्तूंच्या कायद्यामध्ये काही पळवाटा त्यांनी दाखवून दिले आहेत, त्याचा त्यांनी निषेध केलेला आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की ह्या कायद्यांनी शेतकऱ्यांना स्वातंत्र्य मिळेल, स्वतःच्या शेतमालाच्या चा भाव ठरवण्याचं स्वातंत्र्य मिळेल आणि तो कुठे नेऊन विकायचा, कोणाला विकायचा ह्याचंसुद्धा स्वातंत्र्य मिळेल. वास्तविक आजची परिस्थिती अशी आहे की आजही प्रत्येक शेतकरी त्यांनी पिकवलेल्या शेतमालाचा भाव स्वतः ठरवू शकतो. त्याला वाटेल तेवढा भाव तो ठेवू शकतो आणि त्याला वाटेल त्याला तो विकूही शकतो. हे मिथक शरद जोशींनी, शेतकरी संघटनेच्या लोकांनी पसरवलेलं ही अंधश्रद्धा आहे, जी म्हणते की शेतकऱ्याला त्याच्या शेतमालाचा भाव ठरवण्याचा अधिकार नाही, स्वातंत्र्य नाही. आज जर माझ्या शेतात ज्वारी आहे, ती ज्वारी 1000 रुपये किलोनी जर मी ठरवलं की मला विकायची आहे, तर मला कोणीही अडवत नाही. कोणत्याही कायद्याचं उल्लंघन त्याच्यामुळे होत नाही. प्रश्न हा आहे की मी जो भाव ठरवीन तो भाव मला मिळेल की नाही हे कोण ठरवतं, कशामुळे हे ठरतं? तर बाजाराचा जो नियम असतो, डिमांड अँड सप्लायचा जो नियम असतो, त्याच्यामुळे हे ठरत असतं. जर का 1000 रुपये मी ज्वारीचा भाव ठरवला आणि बाजारात ज्वारी विकायला नेली, पण जर काही अगतिक शेतकरी असतील, ते शेतकरी जर असं म्हणत असतील की आम्हाला खूप घाई आहे पैसे मिळवण्याची, आम्हाला कोणाचं उसणं द्यायचं आहे, कर्ज फेडायचं आहे, त्याच्यासाठी आम्हाला 1000 रुपये नाही भाव मिळाला, 500 रुपये प्रति किलो मिळाला तरी पण आम्हाला चालेल. काही शेतकरी असे पण असू शकतात की ज्यांना 10 रुपये किलो भाव मिळाला तरी चालेल, 5 रुपये मिळाला तरी चालेल, पण त्यांना पैशाची खूप गरज आहे. असे जे शेतकरी तिथे आपला माल विकायला काढतात, त्यांची जी होल्डिंग कॅपॅसिटी नसते, त्याच्यामुळे त्या शेतीमालाचे भाव पडतात. आणि हे डिमांड आणि सप्लाय ह्याच्यावर कुठेतरी नियंत्रण ठेवणारी एक कोणती तरी शक्ती असायला हवी असते. कारण ते नियंत्रण त्यांच्या बाजूनी, मोठमोठ्या कॉर्पोरेट्सच्या आणि मोठमोठ्या दलालांच्या बाजूनी काम करणारी एक शक्ती नेहमीच बाजारामध्ये असते, जी ज्यावेळी शेतकऱ्याचा माल बाजारात येत असतो तेव्हा ती त्याची डिमांड कमी करते, सप्लाय वाढवते आणि सप्लाय वाढल्यामुळे, डिमांड कमी झाल्यामुळे आपोआप मग त्याचे भाव कमी होतात. म्हणून ह्या गोष्टीवर नियंत्रण ठेवण्यासाठी भारताच्या सरकारने शेतकऱ्याच्या बाजूनी हस्तक्षेप करणं गरजेचं असतं, जेणेकरून अशा वेळी शेतीमालाचे भाव इतके पडणार नाहीत की त्या शेतकऱ्याला त्याचा खर्चसुद्धा निघणार नाही. तो शेतमाल पिकवण्याचा जो खर्च आहे तो सुद्धा निघणार नाही. इतके भाव खाली पडू नये यासाठी कोणती तरी एक दुसरी यंत्रणा शेतकऱ्यांच्या बाजूने काम करणारी त्या बाजारात हवी असते आणि ती सरकारच असू शकते. कॉर्पोरेट्स ते काम कशाला करतील? अमर हबीब ज्या स्वातंत्र्याच्या मागणीची गोष्ट करतात आहे, ती जी मागणी आहे ती 1995च्या आधी, जेव्हा WTO बनलेला नव्हता आणि शेतमालाच्या आयात निर्यातीला त्याच्यावर पाबंदी होती, ती करता येत नव्हती, त्यावेळी अमर हबीबांची ही जी मागणी आहे की आम्हाला कुठेही नेऊन आमचा शेतमाल विकण्यासाठी स्वातंत्र्य हवं, ही मागणी तेव्हा बरोबर होती. कारण 1995च्या आधी अशी स्थिती होती की नेहमी आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये
भाव वाढलेले असायचे आणि भारत सरकारचे भाव नेहमी कमी असायचे. आंतरराष्ट्रीय बाजारात भाव शेतमालाचे वाढलेले असल्यामुळे भारतातले जे बाजारातले भाव होते ते पण त्याच्या खालोखाल कुठेतरी असायचे. मात्र नेहमी भारत सरकारचे हमीभाव कमी असायचे आणि म्हणून त्यावेळी भारत सरकारला ही मागणी करणं की तुम्ही तुमचे हमीभाव वाढवा, ही मागणी करणं त्यावेळी आवश्यक होतं, ती तेव्हाची गरज होती. मात्र 1995च्या नंतर असं झालं की आंतरराष्ट्रीय बाजारातले भाव एकदम खाली पडले आणि मात्र भारत सरकारचे भाव स्थिर होते, हमीभाव स्थिर होते, ते अगदी थोडे थोडे वाढत गेले. त्याच्यामुळे असं झालं की तुलनेने हमीभाव जास्त आणि बाजारभाव कमी अशी परिस्थिती आज आलेली आहे. स्वतंत्र किंवा खुली अर्थव्यवस्था आल्यानंतरची जी 25 वर्ष आहेत त्या 25 वर्षांमध्ये कमीत कमी 24 वर्ष तरी अशी गेलेली आहेत की जेव्हा बाजारभाव कमी आणि भारत सरकारचे हमीभाव जास्त राहिलेले आहे. पण भारत सरकारची खरेदीची यंत्रणा प्रभावी नसल्यामुळे ते हमीभावसुद्धा शेतकऱ्याला मिळाले नाही आणि त्याला त्या हमीभावाच्या खाली आपला बाजारभावाच्या जवळपास आणि हमीभावाच्या खाली कुठेतरी शेतमाल विकावा लागलेला आहे. या परिस्थितीतून त्याला सुटका हवी आहे. पण ही सुटका स्वातंत्र्य देऊन मिळणार नाही आहे, तर सरकारला हे म्हणून सरकारला बाध्य करावं लागणार आहे ह्याच्यासाठी की सरकारने वेळोवेळी जास्ती भाव पडू नये, बाजारामध्ये भाव अधिक पडू नये ह्याच्यासाठी दखल द्यावी, हस्तक्षेप करावा. शेतकऱ्याला संरक्षण देणाऱ्या, हमीभावाचं संरक्षण देणाऱ्या या कापूस एकाधिकार योजनेच्या विरोधात देखील शरद जोशींनी आणि त्यांच्या अमर हबीबांसारख्या शिष्यांनी त्याच्या विरोधात सुद्धा खूप प्रचार केला. असं सांगितलं की शेतकरी त्या कापूस एकाधिकार योजनेमध्ये खूप घोटाळा होतो, भ्रष्टाचार होतो म्हणून ती तोट्यात गेली. वास्तविक ती तोट्यात ह्यासाठी गेली होती की स्वस्तातला कापूस आयात होत होता बाकी राज्यांमध्ये, आंध्र प्रदेशामध्ये आयात होत होती आणि महाराष्ट्र सरकार मात्र हमीभावात खरेदी करत होतं. उलट आणखीन वरून 500 रुपये बोनस पण देत होतं प्रति क्विंटलवर. म्हणून आपण बघतो की 97च्या नंतर जेव्हा खूप मोठ्या प्रमाणात वाजपेयी सरकार आलं आणि खूप मोठ्या प्रमाणात कपाशीची आयात व्हायला लागली, तेव्हा 97 ते 2001 महाराष्ट्रामध्ये तितक्या मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत नव्हत्या, पण आंध्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत होत्या. जेव्हा कापूस एकाधिकार योजना मोडीत निघाली त्याच्यानंतर विदर्भामध्ये खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या आत्महत्या व्हायला लागल्या. मात्र हे खुल्या अर्थव्यवस्थेमुळे होतं आहे, हे ना शरद जोशींना कबूल करायचं आहे ना हे अमर हबीबांना कबूल करायचं आहे. म्हणून ते एक आवश्यक वस्तूंचा जो कायदा आहे त्याला एक शील्ड म्हणून वापरतात आहे. ते असं सांगतात आहे की ह्या कायद्यामुळे शेतमालाचे भाव मिळत नाही आहेत. वास्तविकता तशी नाही आहे. हा जो आवश्यक वस्तूंचा कायदा होता हा तर खूप वर्षांपासूनचा आहे, अनेक वर्षांपासूनचा आहे. 70च्या दशकापासून 60च्या दशकापासून तो कायदा आहे. तरी देखील तेव्हा शेतकऱ्याला आत्महत्या करावी लागत नव्हती. मात्र या लोकांना हे कबूल करणं कठीण जातं की आम्ही जे स्वातंत्र्य मागत होतो, शेतकऱ्याला स्वातंत्र्य मिळावं म्हणत होतो, खुली आयात निर्यात व्हावी म्हणत होतो, खुली अर्थव्यवस्था हवी म्हणत होतो, डंकेलचं स्वागत करत होतो, त्याच्यामुळे आज शेतकऱ्याला त्याच्या मालाला भाव मिळत नाही आहे हे कबूल करणं यांच्या जीवावर येतं आहे. म्हणून ह्या अशा पळवाटांचं ज्याबद्दल जे अमर हबीब म्हणतात आहे ते त्याच्यामुळे म्हणतात आहे, कारण त्यांना हे कबूल करायचं नाही आहे की हे जे कायदे आता सरकारने हे जे आणले आहेत बिल, ज्याच्यामध्ये हमीभावाचं संरक्षण निघून जाणार आहे शेतकऱ्याचं आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होणार आहे, हे कबूल करायचं नाही आहे. म्हणून पळवाटांबद्दल अमर हबीब बोलतात आहे. तसंच 1995 नंतर खुली अर्थव्यवस्था आली म्हणून शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात आहे, हे कबूल करायचं नाही आहे. म्हणून अमर हबीबांनी 1980च्या दशकातली एका शेतकरी कुटुंबाच्या आत्महत्येला मोठं करून त्या दिवशी अन्नत्याग आंदोलन वगैरे करण्याचं ते दरवर्षी नाटक करतात आहे. ते एवढ्याचसाठी करतात आहे की त्यांना हे बिंबवायचं आहे लोकांच्या मनावर की शेतकऱ्यांच्या आत्महत्या ह्या 1995 नंतर नाही वाढल्या, त्या तर त्याच्या आधी पण होतच होत्या.
अमर हबीब जे म्हणतात की डंकेल प्रस्तावाचं त्यांनी स्वागत केलं होतं, शरद जोशींनी स्वागत केलं होतं, पण ते स्वागत केव्हा केलं होतं? डंकेल प्रस्ताव गॅटच्या उरुग्वेच्या राऊंडमध्ये किंवा बैठकीमध्ये 1986 साली मांडला गेला होता. गॅटनी हा जो प्रस्ताव आहे की खुली आयात निर्यात व्हावी, हे 1986 साली हा प्रस्ताव मांडला होता आणि शरद जोशींनी त्याचं स्वागत 1991 केलं. 1991 का केलं? कारण त्या वर्षी नरसिंह राव यांचं सरकार आलं आणि नरसिंहराव सरकारने खुल्या अर्थव्यवस्थेला हिरवी झेंडी दिली. 1986 ते 1991 शरद जोशींनी कधीही गॅटबद्दल शब्द काढला नाही, गॅटचं स्वागत केलं नाही, गॅटबद्दल माहिती देखील शेतकऱ्यांना दिली नाही. 1991 जेव्हा त्यांना हे दिसलं की नरसिंहराव सरकार खुल्या अर्थव्यवस्थेचं स्वागत करतात आहे आणि खुली अर्थव्यवस्था येऊ शकते आता, त्यावेळी मग ते हे म्हणायला लागले की सरकार क्या समस्या सुलझाएगी, सरकार खुद ही समस्या है आणि थँक्यू मिस्टर डंकेल, तुमने दे दी हमें आज़ादी. हे ते का म्हणायला लागले? त्याच्यामागे कारण आहे. शेतकरी संघटनेमध्ये अशी माणसं आहेत की ज्यांच्या सीड कंपन्या आहेत. खुली अर्थव्यवस्था आल्यामुळे त्यांच्या सीड कंपन्यांना फायदा होणार होता. त्यांच्या सीड कंपन्यांचे ज्या आंतरराष्ट्रीय सीड कंपन्या होत्या त्यांच्याशी करार होण्याच्या शक्यता होत्या आणि ते करार झाले तर हे जे शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते होते, शरद जोशींना देव मानणारे आणि लोकांना सांगणारे की शरद जोशी देव आहेत, त्यांना धंदा मिळणार होता. आज आपण हे बघतो की शेतकरी संघटना ही एका सीड कंपनीची बटीक बनलेली आहे. त्या सीड कंपनीची लिमिटेड बनलेली आहे आणि ती सीड कंपनी खुली अर्थव्यवस्था आली त्याच्यानंतरची 25 वर्ष बीटी बियाणं पण विकते आहे एकीकडे, हे सांगून की बीटी बियाणं वापरलं तर तुम्हाला तुमच्या कपाशीवर बोंडअळी येणार नाही आणि सोबतच कीटकनाशक पण विकते आहे. दोन्हीकडून फायदा करून घेते आहे. कीटकनाशकाचा पण सेल जास्ती आहे आणि बीटी बियाण्यांचा पण सेल जास्ती आहे. हे फायदे त्या शेतकरी संघटनेतल्या काही कार्यकर्त्यांना व्हावेत ह्याच्यासाठी शरद जोशींनी खुल्या अर्थव्यवस्थेचं समर्थन करायला सुरुवात केली होती. मात्र 1995च्या नंतर जे ते सांगत होते की बाबा खुली अर्थव्यवस्था आली तर आपण आपला शेतमाल कोणालाही विकू शकू आणि खुल्या अर्थव्यवस्थेचा आपल्याला खूप फायदा होईल, कारण की अमेरिका वगैरे हे खूप सबसिडी देतात त्यांच्या शेतकऱ्यांना, ते सबसिडी देणं बंद करतील तेव्हा खुल्या अर्थव्यवस्थेमध्ये भारताचाच शेतमाल जास्ती खपेल कारण तो तुलनेने स्वस्त राहील. पण तसं काहीही झालं नाही. अमेरिकेने आणि इंग्लंडनी त्यांच्या सबसिडीज तेवढ्याच ठेवल्या, उलट त्या वाढवल्या आणि त्याच्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात शेतीमालाचे जे भाव होते, जे आधी वाढलेले असायचे, ते धाडकन खाली आले. हमी भाव त्यातल्या त्यात वरती राहिले आणि त्याच्यामुळे खुल्या अर्थव्यवस्थेचा काहीही फायदा भारतीय शेतकऱ्याला झाला नाही, उलट नुकसान झालं. त्याच्यामुळे कापूस एकाधिकार योजना मोडीत निघाली कारण महाराष्ट्र सरकार हमी भावात कापूस खरेदी करत होतं, पण आंतरराष्ट्रीय बाजारात भाव पडलेले असल्यामुळे त्यांना स्वस्तात कापूस विकावा लागायचा. त्याच्यामुळे एकाधिकार योजना तोट्यात गेली आणि म्हणून ती गुंडाळली. 2001 ती गुंडाळावी लागली. केंद्र सरकारने पारित केलेल्या या कायद्यांना विरोध करण्याचं माझं कारण हे आहे की अतिशय हुकुमशाही पद्धतीने अध्यादेश काढून हे कायदे पारित झाले आहेत. तिथे कोणताच नियम संविधानाचा संवैधानिक पद्धतीचा संसदेमध्ये पाळला गेला नाही हा नियम पारित करताना. आणि जी आत्ताची व्यवस्था आहे ज्याच्यामध्ये किमान हमी भाव शेतकऱ्यांना मिळतात आहे, ती पण उद्ध्वस्त करून तेही मिळू नयेत हा सरकारचा उद्देश आहे. सरकारवर तसा दबाव बाकी विकसित देशांचा WTOच्या मार्फत होताच, हे सरकार त्याला बळी पडलेलं आहे. कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगच्या कायद्यामध्ये जर कंपनीला नुकसान झालं, ज्या कंपनीसोबत कॉन्ट्रॅक्ट झालेला आहे फार्मिंगचा, त्या कंपनीला जर नुकसान झालं तर शेतकऱ्याची जमीनसुद्धा त्याच्यामध्ये जाणार आहे कारण ती मॉर्टगेज असणार आहे. जर त्या कंपनीला जे कर्ज घ्यायचं राहील त्याच्यामध्ये ती मॉर्टगेज असणार आहे. आणि आतापर्यंत जे कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगचे प्रयोग झाले त्याच्यामध्ये एकही प्रयोग सफल झालेला नाही. त्यामुळे हा कायदासुद्धा शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीपासून स्वातंत्र्य देणारा कायदा आहे, त्यांच्या जमिनींपासून मुक्त करणारा कायदा आहे
आणि बाकीच्या क्षेत्रामध्ये आपण बघतोच आहे की तिथेही रोजगार नाही. शेतीमध्ये मधून जर शेतकरी निघून गेला तर त्याला खायलासुद्धा मिळणार नाही, अशी परिस्थिती निर्माण होणार आहे. त्यामुळे हे काळे कायदे आहेत, माझा ह्याला विरोध आहे. अमर हबीबांनी ज्या सिलिंगच्या कायद्याबद्दल म्हटलेलं आहे आणि कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग करण्यासाठी जास्त जमिनी घेता यावा ह्याच्यासाठी म्हणून त्यांनी जेव्हा किसान पुत्र आंदोलनाची सुरुवात केली त्याच्या आधीच खरं तर हक कमिटी ह्या मोदी सरकारने स्थापन केलेली होती आणि ती हक कमिटी याच दृष्टीने हे कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग कसं करायचं, काय करायचं, कसे नियम ठरवायचे ह्याच्यासाठी त्यांनी त्या कमिटीची स्थापना केली होती. मग जे सरकार करायला उत्सुकच होतं, उतावेळच होतं, त्याचीच मागणी अमर हबीब करतात आहे. जे ते सरकारला करायचंच आहे त्याची मागणी का करतात आहे हे न समजण्यासारखं आहे. हे मला कळत नाही आहे. किंवा असं म्हणता येईल की जे शरद जोशींनी शिकवून ठेवलं त्याच्या पलीकडे कदाचित अमर हबीबांना त्याच्या पलीकडे आणखीन आंतरराष्ट्रीय व्यापाराचा आणि आणखीन इतर गोष्टीचा त्यांना अभ्यास करायचा नाही आहे. त्याच्यामुळे कदाचित ते हे सांगतात आहे किंवा मग दुसरा एकच ह्याच्यातून निष्कर्ष काढता येतो की त्यांना खुल्या अर्थव्यवस्थेमुळे शेतकऱ्यावर आत्महत्या करण्याची पाळी आली आहे, हे त्यांना मान्य करायचं नाही आहे. याच्यासाठी ते आवश्यक वस्तूंचा कायदा किंवा आत्ताच्या सरकारने आणलेल्या कायद्यांमधल्या पळवाटांबद्दल बोलतात आहे. कारण की हे स्वागत करताना त्यांनी स्वतःसाठी ॲक्च्युली ही पळवाट शोधून ठेवली आहे. स्वतःसाठी ही पळवाट त्यांनी नियोजित करून ठेवली आहे की जर उद्या असं झालं की हे सरकारने जे बिल आणलं ते त्यांनी परत घेतलं नाही आणि कॉर्पोरेट सेक्टर आलं शेतकऱ्यांचा माल खरेदी करायला आणि त्याच्यामध्ये जर शेतकऱ्यांना नुकसान झालं, हमीभावची जी यंत्रणा आहे ती मोडून निघाली आणि त्याच्यानंतर जर शेतकऱ्यांना आत्महत्या करावी लागली तर अमर हबीब हेच म्हणतील की सरकारने त्या पळवाटा ठेवल्या ना, त्याच्यामुळे त्या आत्महत्या होतात आहे. मला असं वाटतं, मला अमर हबीबांबद्दल खूप आदर आहे. त्यांनी खूप निष्ठेने शेतकरी संघटनेचं काम केलं. पण ज्या पद्धतीने जी शिकवण शेतकरी संघटनेच्या शरद जोशी यांनी 1995च्या आधी शिकवली होती, ज्याचं खरं तर नंतर नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांना, त्यांनी आपली भूमिका बदलली नाही. त्यांनी माझं चुकलं हे म्हणायला त्यांनी नकार दिला. कारण की त्यांच्या काही निवडक संघटनेच्या लोकांना त्यांना फायदा करून घ्यायचा होता. अमर हबीबांचं असं काय आहे, त्यांना असा कोणाला फायदा करून द्यायचा आहे की ते असा भ्रम पसरवतात आहे शेतकऱ्यांमध्ये. मला असं वाटतं की महाराष्ट्र सरकारने सुद्धा पंजाब आणि हरियाणाच्या शेतकऱ्यांप्रमाणेच ही मागणी करायला हवी की आम्हाला पण हमीभावाचं संरक्षण हवं. कारण की आंतरराष्ट्रीय बाजारात, जगाच्या बाजारात ते कुठेही नेऊन आपला शेतमाल विकायला जातील तर त्यांना विकता येणार नाही, त्यांचा शेतमाल खरेदी करायलाही कोणी येणार नाही. जे कोणी येतील ते त्यांच्यासमोर इतक्या अटी टाकतील की त्या पूर्ण करणं शेतकऱ्यांना जमणार नाही. एवढंच बोलून मी लहान तोंडी मोठा घास घेतला. खरं तर अमर हबीबांबद्दल मला खूप आदर आहे, पण ते हे जे करतात आहे त्याच्याबद्दल बोलणं आवश्यक होतं म्हणून मी आपल्या चॅनलवर बोलले. मला बोलण्याची आपण संधी दिली. धन्यवाद. डेली विजन न्यूज हे यूट्यूब चॅनल सातत्याने आपल्यासाठी अशा विविध प्रासंगिक विषयावर अभ्यासपूर्ण भाषणे, बातम्या, तज्ज्ञांचे विचार घेऊन येणार आहे. आपल्याला हे यूट्यूब चॅनल आवडलं असेल तर आपण नक्कीच त्याला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला हिट करून नोटिफिकेशन येईल अशी आपल्याला व्यवस्था करा. आणि ही जी यूट्यूबची लिंक आहे ती आपल्या मित्रमंडळींना, कुटुंबातल्या सदस्यांना पाठवून त्याचा प्रसारही करा. धन्यवाद.